आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। पण आज चाललेलो आहोत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पद्मालाई येथे। पद्मालाई हे स्वयंभू गणपतीचे स्थान आहे। माझ्या सोबत आहेत उमेश दादा पाटील, प्राध्यापक संजय पाटील आणि आता आपण पाहूया पुढे कोण कोण आपल्या सोबत आहेत ते। राज दादा आणि मनीषा दीदी सोबतच आहेत। संजू दादा पूजेचं प्रसादाचं साहित्य घेत आहेत। येथे आहे जैन कंदी पेढे, भाग्यवती हेमलता जैन। बघा ह्या आईले की किती प्रचंड मेहनत घेत आहेत, दूध आटवत आहेत। या दुधापासून ते प्युअर पेढे बनवत आहेत, यात काही मिलावट नाही, अतिशय शुद्ध पेढे येथे मिळतील। ह्या मायलेकींचे परिश्रम बघून मला अतिशय अभिमान वाटला। हे आहेत गणपती मंदिर पद्मालय देवस्थानचे ट्रस्टी ॲडव्होकेट आनंदराव पाटील। त्यांची आपण सविस्तर मुलाखत पुढे घेऊच या। आता आपण आलेलो आहोत ह्या तलावाजवळ। येथे या तलावात अतिशय प्रमाणात कमळ उगवलेले आहेत। पद्म म्हणजे कमळ, पद्म आलय म्हणजे कमळांचे घर। गणपती बाप्पांच्या पूजेसाठी हे कमळ वापरले जातात। तलाव अतिशय खोल आहे, त्यामुळे नवागतांनी येथे उतरू नये। येथे किनाऱ्यावरच शनी महाराजांचे मंदिर आहे। निरांजन समाभासम रविपुत्रम विमागृजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम। भीमाने बकासुराचा वध केला ते स्थान आहे भीमकुंड। येथून खूपच जवळ आहे, पण वेळेच्या अभावी आपण आज तिथे जाऊ शकत नाही। मंदिराच्या मागच्या बाजूला बघा, ही भक्ती सदन म्हणजे धर्मशाळा आहे। मंदिराच्या कळसावरील भगवा ध्वज अतिशय डौलाने फडकत आहे। 125 वर्षापूर्वी गोविंद महाराजांच्या देखरेखीखाली जेव्हा या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्यावेळेला मजुरांसाठी आणि सर्वांसाठी भाकरीसाठी पीठ या चक्कीने दळले जायचे आणि ती चक्की बैलांच्या साहाय्याने फिरवली जायची। इथे पोस्ट ऑफिसची एक शाखा पण आहे। पद्मालय पोस्ट ऑफिस, पिनकोड क्रमांक 425-109। आता येथून गणपती मंदिराचा प्रवेश सुरू होत आहे। चप्पल बुटांसाठी स्पेशल स्टँड बनवलेला आहे। या छोट्याशा गेटमधून आत जायचं आहे। आणि बघा, हे आमचे संजू दादा, राज दादा, मनीषा दीदी मस्तपैकी सूर्याची डी जीवनसत्व घेत कोवळ्या उन्हात बसलेले आहेत। श्री गणेश लंबोदर वैद्य मंदिराचे पुजारी येथे राहतात। बाजूलाच मंदिराचे ट्रस्टचे कार्यालय सुद्धा आहे। हे आहे शमीचे झाड। महाभारतात शमीच्या झाडाचा विशेष उल्लेख आहे। अज्ञातवासात पांडवांनी शस्त्र शमीच्या झाडावर लपवले होते। हे या छोटंसं मंगल गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे। ह्या बोर्डावर अतिशय उपयुक्त माहिती आहे, व्हिडिओ पॉज करून अवश्य वाचा। उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन एकत्रित गणपती असलेले हे जगातले एकमेव मंदिर आहे। आमोद आणि प्रमोद असे ही प्रेमाने भक्तगण त्यांना संबोधतात। हे परम कृपाळू गणराया, जे जे भक्त ह्या माध्यमातून तुझे दर्शन घेत आहेत त्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर। सर्वांना ऐश्वर्य, आनंद, उत्साह, उत्तम आरोग्य प्रदान कर। हे ईश्वरा, आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे। हे परम कृपाळू गणराया, तुझ्या या दर्शनाने जे जे भक्त जे जे मागतील त्या सर्वांच्या इच्छा मनोकामना तू पूर्ण कर, अशी तुझ्या चरणी नम्र नम्र प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पंचधातूंनी बनवलेली प्रचंड घंटा ही येथे लावलेली आहे। याचा आवाज पंचक्रोशीत घुमतो। वाई तालुका सातारा येथून आलेले गोविंद शास्त्री बर्वे म्हणजेच गोविंद महाराज यांनी 1912 साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। सद्गुरू गोविंद महाराजांची ही समाधी म्हणजे साधकांना मोठे प्रेरणास्थान आहे। सद्गुरू श्री गोविंद महाराजांच्या हस्ते
जीर्णोद्धार झालेले हे गणेश मंदिर हेमाडपंथी शैलीतील विशेष वाखाणण्यासारखे स्थापत्य कलेचा नमुना आहे. आपले काही सबस्क्रायबर मित्र येथे भेटलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. येथे मारुतीरायाचे पण एक छोटेसे मंदिर आहे. शरण शरण हनुमंता, तुझं आलो मी रामदूता, कैशा भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, बजरंग बली की जय. नारळ फोडण्यासाठी ही आहे राखीव जागा. नारळ येथेच फोडावे. भक्ती सदन हॉल नंबर 4 आहे. येथे काही भक्त मंडळी आलेले आहेत. गाद्या वगैरे खाली टाकलेल्या आहेत आणि भक्त मंडळींची जेवणाची तयारी चाललेली आहे. स्वयंपाक ते बनवत आहे. ट्रस्टींच्या योग्य त्या परवानगीने येथे आपण येऊन राहू शकतो आणि सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतो. कुठल्या शाळेत आले तुम्ही? नंदिनीबाई. अरे वा. अच्छा, RR. ओके. सुट्टीमुळे. अच्छा, शाळेची पिकनिक आणली का? अरे वा. तुमचं नाव काय सर? माझं नाव प्रभाकर साबळे. साबळे सर. मॅडम? लता साबळे. अरे वा, छान छान. ग्रुप मध्ये बसा का? छान छान. ओके, बाय बाय. बाय बाय. सगळ्यांनी परत एकदा बाय बाय करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. गणपती मंडळ ट्रस्टचे हे कार्यालय आहे. त्याच्या बाजूलाच हे महादेवाचं मंदिर आहे. हे सुद्धा प्राचीन आहे मंदिर. आपण आज जाऊन दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार दादा, नमस्कार. काय नाव आपलं? रवींद्र तुळशीराम पाटील. ओके. बरं, तुमच्या पेढ्यांचं काय वैशिष्ट्य सांगा आम्हाला. बोला. आमच्या गावात ना 50 वर्षापासून हा धंदा चालत आलेला आहे. बरं बरं. आणि फक्त दूध आणि साखर याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीच टाकत. शुद्ध पेढे. शुद्ध पेढे किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केलेले. बरं, काय भाव आहे पेढ्याचा? पेढे 480 रुपये किलो. बरं. आणि कुठल्या दिवशी पेढ्याची विक्री जास्त होते? चतुर्थी, ऋषीपंचमी, हरतालिका आणि इतर सुट्टीच्या दिवशी जास्त लोक येतात. ज्या दिवशी रविवारी, शनिवार, रविवारी. तुम्ही रोज येता का? रोज. छान 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 छान. तुम्ही करतात ना? हा, हो हो.
यूट्यूबला टाकणार पुन्हा ते पाहुणा येत आपला खडक देवा ना असं आहे का? तेव्हा एक येल होतात मग दर्शन लेवाले जाऊ म्हणता आज मग आपण तेचले भेटलो तटे बसून कळलो तेच मी मुलाखत दिली घ्या 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 ओके, थँक्यू, नमस्कार. हाँ आता देखा इच्छापूर्ती गणेश नाश्ता सेंटर येथे आम्ही आता आलेलो आहोत आणि मिसळ पावचा स्वादिष्ट चमचमीत नाश्ता आता करणार आहोत. मिसळ पाव आलेली आहे. मिसळच्या सुगंधावरूनच असं वाटतं की 2-3 प्लेट खाव्यात. मिसळ घेतलेली आहे, बटाटा भजी घेतलेली आहे आणि वरतून आम्ही चहाची पण ऑर्डर दिलेली आहे. भरपेट नाश्ता झालेला आहे, स्वादिष्ट नाश्ता. नमस्कार, मी गणेश मंदिराचा विश्वस्त ॲडव्होकेट आनंदराव पाटील बोलतोय. हे गणपतीचं मंदिर घनदाट अरण्यात एरंडोलपासून 12 किलोमीटर, बसावतपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या तीर्थक्षेत्राचा उल्लेख गणेश पुराणाच्या उपखंडामध्ये, त्या उपखंडाप्रमाणे वर्णन करायचं ठरलं तर हे गणपती उजव्या सोंडेचे, डाव्या सोंडेचे स्वयंभू या तलावातून प्रकट झाले आहेत. गणपतीचे जे 2.5 पीठ आहेत त्या 2.5 पीठापैकी पूर्ण पीठ जालना जवळचं राजूर, दुसरं पुण्याजवळचं मोरगाव आणि तिसरं अर्ध पीठ हे पद्मालय येते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराच्या समोर तलाव आहे. या तलावातून कमळाची फुलं, ती फुलं फक्त श्रींच्या पूजेसाठी वापरली जातात. या मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर भीमकुंड आहे. भीमाने बकासुराचा वध केला ती जागा तिथे आहे. तिथे पायऱ्या केल्या आहेत, तिथेही भाविक जातात आणि मोठ्या श्रद्धेने जातात. नवसाला पावणारा हा गणपती आहेत. वरणबाटीचा इथे नवस देतात आणि श्रींना काहीतरी दक्षिणा म्हणजे दान धर्म ते करून लोक इथे जातात. अशा प्रकारे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. या मंदिराला 11 माणाचं घंटा आहे, ती पंचधातूची आहे. त्यात सोनंसुद्धा आहे आणि नेरीचे कुलकर्णी बंधूंनी ते दान केलेलं आहे. अशा प्रकारे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. या मंदिराची निर्मिती साधारणतः कधी झालेली आहे? हे मंदिर पुराणा इतकं जुनं आहे, परंतु 112 वर्षापूर्वी गोविंद महाराज बर्फे वाई जिल्हा सातारा येथून 12 वर्षाचे असताना तळई तालुका एरंडोल इथे आलेत. तिथे त्याने मठ बांधला, मंदिर बांधलं आणि तिथून मग इथे भाविकांच्या बरोबर आले. इथे त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली आणि नंतर मग त्यांना भगवंताने प्राप्ती दिली आणि भगवंताने आदेश दिला की तू या मंदिराचा जीर्णोद्धार कर. मग त्याने हे मंदिर पूर्ण केलं आणि त्याला 112 वर्ष झाले. या मंदिरासाठी जो दगड वापरला आहे तो इथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आमडदे गावाहून वापरला आहे. गोविंद महाराजाची दगडाची खाण म्हणून अजूनही ती प्रसिद्ध आहे. त्यावेळेला प्रत्येक गाडीमध्ये एक दगड आणत होते. बैलगाडीशिवाय दुसरं कुठलंही वाहन येत येऊ शकत नव्हतं. गाडीतून दगड आणल्यानंतर त्या दगडाचं वजन करायचे, त्याला रात्रभर पाण्यात ठेवायचे. दुसऱ्या दिवशी वजन केल्यानंतर ज्या दगडाचं वजन वाढलं तो दगड त्यांनी इथे वापरला नाही. ते काही स्थापत्य विशारद नव्हते, तरीसुद्धा त्यांनी इतकं काटेकोरपणे या मंदिराचं बांधकाम केलं. 9 वर्ष या मंदिराचं बांधकाम चाललं होतं आणि त्या बांधकामाच्या वेळेला जे मजूर होते त्या मजुरांकरता दळण दळण्याकरता बाहेर मोठी
हे आहे जातं आहे. त्या बैलाच्या साह्याने ते जातं वापरलं जायचं आणि मजुरांसाठी पीठ तयार केलं जात होतं. अशा प्रकारे त्या जात्याचेही महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रावर नंतर विश्वस्त मंडळ स्थापन झाल्यानंतर रस्ते झालेत, विद्युत व्यवस्था झाली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आणि सर्व सुखसोयी भाविकांच्याकरता निर्माण केल्या जात आहेत. अनेक भाविक इथे येतात आणि या मंदिरात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला यात्राच असते. सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी असते आणि मंगळी अंगारिका चतुर्थी ज्या वेळेला येते त्यावेळेला सुमारे 1.5 ते 2 लाख लोक इथे येतात आणि त्यावेळेला योग्य तो बंदोबस्त विश्वस्त मंडळीने ठेवलेलाच असतो. धन्यवाद. वर्षातनं कुठल्या कुठल्या दिवशी येथे जत्रा किंवा विशेष असे सण असतात? गणेश जयंतीच्या दिवशी गणेश उत्सवाच्या वेळेला यात्राच असते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला यात्राच असते आणि सद्गुरू गोविंद महाराज बर्वे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचा पुण्यतिथीचा सोहळा पौष महिन्याच्या पौर्णिमेला आम्ही करतो. 7 दिवस इथे अनेक नामवंत आळंदी पंढरपूरहून कीर्तनकार येतात आणि कीर्तन सप्ताह केला जातो आणि पौष शुद्ध पौर्णिमेला शेवटची काल्याचं कीर्तन होतं आणि समाप्ती होते. अशा प्रकारे अनेक भाविक या निमित्ताने इथे येतात. आपल्या गणपती मंदिरातनं भक्तांना प्रसाद रूपी काय दिलं जातं? मोदक, खडीसाखर वगैरे? खडीसाखर देण्याची व्यवस्था आहे. गोविंद महाराज बर्वे सुरुवातीपासून खडीसाखरेचा प्रसाद देत होते. त्यांच्या त्या डब्यातले खडीसाखर कधीही संपत नव्हती. त्याप्रमाणे आम्ही फक्त खडीसाखरचा प्रसाद देण्याचा प्रयत्न करतो. भाविकांनी इथे आणलेले मोदक जे असतात ते पुजारी लोकांना वाटतात. इथे भविष्यात काय अजून प्रोसेस आहे? भक्त निवास वगैरे बांधण्यासाठी किंवा भक्तांसाठी किंवा देवस्थानासाठी काय प्रोव्हिजन आहे? आतापर्यंत या मंदिराला सरकारकडून काही मदत मिळत नव्हती. लोकांकडून आलेल्या देणगीतून आम्ही इथे काही व्यवस्था करता आली तर केलंय. परंतु आता या मंदिराला सरकारने ब दर्जा दिल्यामुळे या मंदिराला फार मोठा निधी मिळणार आहे. त्यातून या तलावाच्या समोर मोठं उद्यान होत आहे. उद्यानासाठी फॉरेस्ट खात्याला आदेश देखील झाले आहेत आणि या प्रकारे पुन्हा इथे काही धर्मशाळा आणि अद्यावत अशा काही सुखसोयी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. वन परिक्षेत्र एरंडोल जिल्हा जळगाव यांच्या तर्फे इथे गार्डन डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. परिसराचं सुशोभीकरण चालू आहे. मित्रांनो, आजची आमची पद्मालय येथील गणपती बाप्पांच्या दर्शनाची ट्रिप अतिशय व्यवस्थित झालेली आहे. खूप छान दर्शन झाले, अतिशय आनंद झाला आणि आता वेळ झालेली आहे परतीच्या प्रवासाची. उमेशदादा पाटील गाडी चालवत आहेत. येथे एकलव्याचा भव्य आणि सुंदर पुतळा आहे. हा देखणा पुतळा बघत बघत आम्ही पुढील मार्गक्रमण करीत आहोत. आणि हो, आदिवासी मुलांनी जे रानमेवा जमा केलेला आहे तो रानमेवा इथे विकायला आणलेला आहे आणि आम्ही आनंदाने तो मेवा घेतलेला आहे. मनीषा दिदी आणि राजदादा यांनी या स्थानिक मुलांना बिस्किट दिलेले आहे आणि ते बिस्किट दिल्यामुळे आम्ही आनंदित झालेलो आहोत आणि ते लहान बालगोपालसुद्धा खूप खुश झालेले आहेत. त्यांचा जो आनंद आहे चेहऱ्यावरचा तो पाहून आम्हालाही पुन्हा पुन्हा आनंद झालेला आहे. ट्रीपमध्ये असेच लहान मुलांना आपण पैसे देण्याच्या ऐवजी काहीतरी बिस्किट किंवा खाऊचा पदार्थ द्यायचा, जेणेकरून आपल्याला एक समाधान वाटते. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे.